7व्या सेमिस्टरला 6 महिने शेतकऱ्यांबरोबर गावात जाऊन राहावं लागणार होतं. शेतीच्या खऱ्या अर्थानं सर्व गोष्टींची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी याकरता गहू संशोधन केंद्र निफाड, तेलबिया संशोधन केंद्र जळगाव व कृषी संशोधन केंद्र धुळे अंतर्गत कॉलेज दरवर्षी विद्यार्थ्यांना 3 गटांमध्ये विभागून देत असे. मी खांब्यावरून कॉलेजला नुकताच येऊन पोचलो होतो. मला केळी संशोधन केंद्र जळगाव मिळालेलं होतं. जळगावला एकूण 36 मुलं निवडलेली होती. प्रत्येक ग्रुपमध्ये 6 मुलं. 6 वेगवेगळ्या गावांमध्ये विभागणी करून दिलेली होती. 7व्या सेमिस्टरमधल्या मुलांना कृषी दूत म्हणायचं. त्या 4 जण रेग्युलर, तर पहिल्या वर्षाच्या इंजिनिअरिंगमुळे रिपीट होऊन आमच्याबरोबर 1 वर्ष मागे राहिलेले 2, असे प्रत्येक गावात 6 कृषी दूतांचे ग्रुप पाडलेले होते. त्यांची नावं ऑफिसच्या शोकेसमध्ये पण लावली होती. मला एरंडोल तालुक्यातलं पिंपळे सीम गाव दिलेलं होतं. माझ्याबरोबर भरत जाधव निफाड, विनायक कर्डक निफाड, रावसाहेब खेडकर श्रीगोंदा, राजेंद्र मते नेवासा, कैलास मोहन श्रीरामपूर असा गट होता. इतर 5 गटातली मुलंसुद्धा जवळजवळच्या वाघळूद, पिंपरी, चिंचखेडा, पिंपळकोठा अशा गावात विभागलेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही गाडीत बसलो. 6 महिने आता हॉस्टेलचा आणि आमचा काहीही संबंध राहणार नव्हता. त्यामुळे दरवर्षी एका सेमिस्टरला हॉस्टेलला कायम शुकशुकाट असायचा. आम्हाला सरांनी पिंपळे सीमच्या ग्रामपंचायतमध्ये नेऊन सोडलं. पिंपरीपर्यंतचा सगळा परिसर मागच्याच वर्षी पाहिलेला असल्यामुळं मला नवीन काही वाटलं नव्हतं. एकदाच आम्ही बिराड ग्रामपंचायतीत टाकून मोकळे झालो. तिथल्या खिडक्यांना तावदानंसुद्धा नव्हती, दरवाजा मात्र पक्का होता. गावातील पोरं खिडकीमधनं डोकवायची. पहिल्या दिवसापासून आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुरू झाला. आमच्यातला भरत जाधव एक शब्दसुद्धा बोलत नव्हता, तर कैल्या खूप जास्त बोलायचा. विन्या फक्त ऐकून घ्यायचा. राऊ खेडकर कधी कधी सल्ला द्यायचा, तर मला दोन्ही गोष्टींमध्ये लक्ष द्यायला लागायचं आणि राजा मते पाहुण्यासारखा राहायचा. कैलास मोहन आणि राजू मते हे दोघं रिपीटर असल्यामुळे त्यांना मार्क पाडण्याशी काही देणं घेणं नव्हतं. त्यांना फक्त डिग्री कंप्लीट करायची होती. मान्या आणि राऊतला कुठल्याही परिस्थितीत राहुरीला पुढे ॲडमिशन हवं होतं. विन्याच्या डोक्यात तसं काही पुढचं फिक्स नव्हतं. आपल्याला काय करायचं हेच भरत जाधव सांगत नव्हता. पहिल्या दिवशी गावातल्या सरपंचांनी आम्हाला पिवळा खिचडी भात आणून दिला. खाताना सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत होतो, कारण नुसता खिचडी भात आम्ही कधी खाल्लाच नव्हता. उद्यापासून सकाळचं काय या विषयावर चर्चा सुरू झाली. सकाळीच उठल्या उठल्या राजा मते त्याची बॅग हातात घेऊन घरी निघाला. कैल्या पण त्याच्या पाठोपाठ निघून गेला. आम्ही बघतच बसलो. बरेच दिवसांनी राजा मते परत पाहुण्यासारखा 1 दिवस येऊन गेला. कैलास आठवड्यातनं 2 दिवस आमच्याबरोबर, तर 2 दिवस पिंपळकोठ्याला जायचा. 1 दिवस जाताना त्याने आमची कॉमनमधली कोलगेट पेस्ट गुपचूप बॅगमध्ये टाकली आणि पिंपळकोठ्याला गेला. 2-4 दिवस इकडे फिरकलाच नाही. आम्ही लिंबाच्या काडीनं दात घासत होतो. 1 दिवस सहज पिंपळकोठ्याला कृष्णा अभंगकडे गेल्यावर आमची पेस्ट तिथं दिसली. कैल्याला आम्ही सगळ्यांनी लय तासला. परत त्यांनी कॉमनमधली कुठलीच गोष्ट न्यायची हिंमत नाही केली. अधूनमधून आम्ही अनिलच्या चिंचपुरा, महेंद्र ढमे सचिन गायकवाडचं वाघळूद आणि रमेश चौगुले पवन बोरसेची पिंपरी असं पायी फिरून यायचो. आम्ही आता स्वयंपाकाला मावशी लावलेली होती. मावशी कधी नसल्या म्हणजे आम्ही साधी सोपेरी खिचडी टाकून द्यायचो. सुरुवातीला थोडा त्रास झाला, पण दुपारी भूक लागली तर लगेच थोडी खिचडी शिजवायचो. कधीतरी शिरा पण करायचो. नंतर मी खिचडी बनवण्यात चांगला पारंगत झालेलो होतो. सकाळची जेवणं उरकली की मग आम्ही दुपारच्या उन्हात बाहेरच्या हापशावर आंघोळी करायचो. पाणी तापवायची तशी सोय नव्हती. एक तर रॉकेलवरचा स्टोव्ह, 6 जणांच्या आंघोळीला बरंच रॉकेल लागणार, म्हणून तो विचार आम्ही सोडूनच दिला. ज्या दिवशी ढगांच्या गर्दीमुळे ऊन पडणार नाही त्या दिवशी आम्हाला आंघोळीचा विसरच पाडायचा. राहूला वर्षभर सर्दी असायची. तो कायम डॉक्टरनं दिलेल्या पंपात गोळी टाकून ओढायचा. पाणी तापवायला बाहेर चूल करायचं आम्ही ठरवलेलं, पण पातेलं नसल्यामुळे तो विचारसुद्धा आम्ही बाजूला सारला. बऱ्याच वेळा आम्ही सरळ अंजनी नदीवर जाऊन मोकळ्या चोकळ्या पाण्यात कपडे पण धुवून खडकावर वाळत घालायचो. नंतर दुपारच्या भरी आंघोळी करायचो. तापीची उपनदी आहे ती. वाहतं पाणी अंगावर घेतल्यावर एकदम मोकळं वाटायचं.
बाजूची झुरखेडा, चावलखेडा, पिंपळेसीम, हनुमनखेडा, पिंपरी, वाघळूद ही सगळी गावं अंजनी नदीच्या पाण्यावर बऱ्यापैकी अवलंबून होती. तिथल्या जमिनी जाड काळ्या मातीच्या असल्यामुळे नदीचं किंवा विहिरीतलं एखादं पाणी जरी कपाशीला दिलं तरी महिना आरामशीर निघायचा. दसऱ्याला नवरात्री देवीला दिवा लावायला त्यांचा कापूस नवीन फुटलेल्या बोंडाचा असायचा. आजूबाजूच्या खेड्यातली सगळी मंडळी गुजर आणि पाटील समाजाची आणि खूप मेहनती. सकाळी एकदा वावरात कामाला लागलं की दुपारी जेवणाला थोडाफार वेळ जाईल तेवढा, बाकी संध्याकाळपर्यंत ते हटत नसायचे. माझे होस्ट फार्मर जगन्नाथ बाबूराव पाटील आणि राऊचे पुरुषोत्तम पाटील आम्हाला खूप जीव लावायचे. सणसूद असला म्हणजे ते आम्हाला त्यांच्या घरी जेवायला बोलवायचे. पुरुषोत्तम पाटलांचा मनोज आमच्याच वयाचा असल्यामुळे तो कायम संध्याकाळी कामं आटोपल्यावर ग्रामपंचायतमध्ये आमच्याबरोबर येऊन बसायचा. 2-3 महिन्यात तिथे एकदम घरच्यासारखं वातावरण तयार झालं होतं. केळीच्या पानावर मी तिथे पहिल्यांदा जेवलो. अगोदर फक्त ऐकलं होतं. तसं पिंपळेसीम हे गाव साधं पण लोक चांगले वरपर्यंत पोहोचलेले होते. महेंद्रसिंग पाटील तेव्हा एरंडोल मतदारसंघाचे आमदार होते. ते एकदा गावात सरपंचाच्या घरी आले तेव्हा आम्हीही त्यांना भेटायला गेलो होतो. विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला होता. यावेळी जळगाव जिल्हा परिषदेला कृषी व पशुसंवर्धन सभापती असलेले गुलाबराव पाटील आमदारकीला उभे राहिले होते. गावातल्या चौकात 4-5 इंची TV होता. तिथे आम्ही रोज बातम्या बघायला जायचो. एरंडोलमध्ये महेंद्रसिंग पाटील आणि गुलाबराव पाटील अशी लढत होणार होती. गुलाबराव एक बुलंद तोफ म्हणून सगळी तरुण पोरं त्यांचं नाव घ्यायची. ते डॅशिंग बी तसेच होते. ते आमच्या हॉस्टेलला नील्या देवरेच्या रूमवर कायम यायचे. 1-2 वेळा मुक्कामाला सुद्धा थांबले होते. एक दिवस आम्ही असंच पिंपरीला पायी बाजार आणायला गेलो. 3-4 किलोमीटरचं अंतर असल्यामुळे आरामशीर अर्धा पाऊण तास लागायचा. गुलाबराव पाटील पिंपळेसीमला त्या दिवशी प्रचाराला आले होते. पिंपरीवरून मागं जाताना आम्ही दिसल्यामुळे त्यांची बोलेरो त्यांनी थांबवली. गाडीत बसल्या नमस्कार करून म्हणाले, लक्ष असू द्या, अरे मी पण तुमचाच आहे. त्यांनी माझा हातसुद्धा हातात घेतला. आमदारकीला उभा असलेला उमेदवार पहिल्यांदा आम्ही इतक्या जवळून बघत होतो. त्यांना आम्ही धुळ्याच्या ॲग्रिकल्चर कॉलेजची पोरं आहोत अशी ओळख दिली तेव्हा तर ते चक्क गाडीतनं खाली उतरले. म्हणाले, माझ्या मतदानाचा सोडा, तुम्हाला अर्ध्या रात्री काहीही अडचण आली तर कधी पण मला भेटा. आले पाळगीला तर जरूर या. अरे तुमचं कॉलेज म्हणजे माझं जिव्हाळ्याचं ठिकाण. सप्तशृंगीच्या दर्शनाला जाताना मी कायम आमच्या निलेश देवरेकडे येत असतो. ते दरवर्षी गडावर जाताना पारोळा चौफुलीवरच्या आमच्या चौफुल्या मारुतीच्या मंदिरात मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी पुढे जायचे. त्यांची गाडी लांब जाईपर्यंत आम्ही त्या दिशेनं बघत उभे होतो. राहू कायले चायले, यावर्षी गुलाबराव पाटलाला कोणी थांबूच शकत नाही. आपण आत्तापर्यंत फक्त ऐकलं होतं पण आज समोर बघितलं. अजब रसायन आहे भाऊ हे. एवढ्या गडबडीत त्यांनी आपल्याला काही देणं घेणं नसताना सुद्धा 10 मिनिटं दिली. काय गरज होती त्यांना? आपलं इथं मतदान तरी आहे का? आमची अशी चर्चा सुरू होती. तो विषय आम्ही बराच वेळ चघळला. पिंपरीला पायी जाताना रेल्वे लाईन ओलांडून जावं लागायचं. तिथं आलं की मागच्या वर्षीची दिलसे पाहून आल्याची स्टोरी आठवायची. श्रीरामपूरला रेल्वे रोडाशेजारी वॉर्ड नंबर 2ला कैलास राहत होता. तो कायम पिंपळकोठ्याला आमच्या दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊन राहायचा. 9-10 किलोमीटरचं अंतर होतं. एक दिवस मी आणि राऊ तिथं जाऊन याला अजिबात इथं थारा लागू देऊ नका असं सांगून आलो होतो, पण कितीही केलं तरी तो काही सुधारणारा नव्हता. पिंपळेसीमला आम्ही ग्रामपंचायतीत जिथे राहायचो तिथं तो दिवसा गादी टाकून अंगावर शाल घेऊन बसायचा आणि मोठ्या आवाजात ताल पिक्चरमधलं मै रमता जोगी हाय हाय गाणं ओरडू म्हणायचा. त्याचं 1 वर्ष वाया गेल्यामुळे त्याने टेन्शन घ्यायचं सोडूनच दिलं होतं. वडील शिक्षक असल्यामुळे घरची परिस्थिती जरा बरी होती. त्याला वेळेवर पैसे यायचे म्हणून आडीनडीला तो आपल्याला देईल म्हणून मी त्याच्याशी जास्त डोकं लावत नव्हतो. 2-3 दिवसापूर्वी घराचा स्लॅब टाकल्याचं दत्ताचं पत्र आलं होतं. स्लॅब टाकल्यावर तुफान पाऊस आला होता. सध्या पैशाची तारामळ आहे म्हणून लाल कांदे विकल्यावर तुला मनी ऑर्डर पाठवून देतो असं नानांनी त्याच्यात दत्ताला लिहायला सांगितलं होतं. अक्का आता चांगली चालायला लागली होती पण तिला बोजा उचलून चालता येत नव्हतं. स्वयंपाक झाल्यावर वावरातलं जसं जमेल तसं हलकं सलकं काम ती करत होती.
यावर्षी स्कॉलरशिपचे पैसे दिवाळीनंतर जमा होणार असं 8 दिवसांपूर्वी पाटील सरांनी सांगितलं होतं. राहूचा भाऊ मिलिटरीत असल्यामुळे त्यालासुद्धा वेळेवर पैसे यायचे. बऱ्याच वेळा मी त्याच्याकडनं उसने घ्यायचो. घरापासून लांब राहिल्यामुळे आम्ही एकमेकांची काळजी घेत होतो. पोस्टमन पत्र घेऊन आल्यावर ज्या मित्राच्या हातात पडेल तो मित्र ते पहिल्यांदा वाचून घ्यायचा आणि मग ज्याचा आहे त्याच्या हातात द्यायचा. मात्र एकाला आलेलं पत्र दुसऱ्यांनी फोडल्यामुळे एक दिवस प्रचंड राडा झाला होता. त्याची प्रेमाची भानगड होती. नंतर सगळ्या हॉस्टेलला त्याच्या गावाकडचा तो किस्सा कळला. नंतर पोरं त्याला लफडेबाज म्हणायची. दिवाळीनंतर महिनाभर राहून आम्ही सगळे 8 दिवसांसाठी घरी जाऊन आलो होतो. मी येताना शिर्डीला उतरलो, मंगलआक्कीकडे गेलो. दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे तिथल्या खंडोबाच्या दर्शनाला जायचं म्हणून त्यांची राजदूत घेतली. तशी गाडी मला अजून चांगली येत नव्हती, पण नेली. बरोबर शेजारचे रावसाहेब बाबा शेळके होते. मंदिराच्या समोर एक गाय गाडीला अचानक आडवी आली. आम्ही दोघंही गाडीवरनं खाली पडलो. अणकुचेदार खडीचा दगड माझ्या कोपराजवळ घुसला. दर्शन बाजूला राहिलं. 21 टाके पडले. जखम खूप मोठी झाली होती. घरी जाऊन कसं तोंड दाखवायचं म्हणून 4-5 दिवस इकडंच राहिलो. शेवटी दाजींनी मला घरी सोडलं. गोष्ट घडून गेली होती, त्यामुळे नानांनी खूप पश्चात्ताप केला. दुखापत डाव्या हाताला झाली होती, त्यामुळे माझ्यावरचं खूप मोठं संकट टळलं होतं. उजव्या हाताला जखम झाली असती तर मला अजिबात लिहिता आलं नसतं. लवकर या सेमिस्टरचं कंप्लिशन चालू होणार होतं, त्यामुळे मी परत पिंपळे सीमला पोचलो. एकाच हातानं आता मी माझं सगळं रेकॉर्ड हळूहळू पूर्ण करायला लागलो. अधूनमधून राहूची मदत घेत माझं काम सुरू होतं. सर एकदा कंप्लिशन सुरू असताना भेट द्यायला आले होते. तेव्हा सरांनी राजू मते आणि कैलास मोहन यांना तुमचं रेकॉर्ड दाखवा असं म्हटल्यावर त्यांनी विनायकच्या पेटीकडे बोट दाखवत म्हटलं, सर आमचं सगळं रेकॉर्ड पूर्ण आहे, पण ते विनायकच्या पेटीत ठेवलं आहे. तो 2 दिवस गावाकडे गेला आहे. पेटीकडे बघत सर म्हणाले, जळगावला जमा करायला या लवकर, बघतो तिथं सगळं. असं बोलून सर तिथनं निघून गेले. शेवटच्या 15-20 दिवसात आता आम्हाला सगळं रेकॉर्ड पूर्ण करून जळगावच्या तेलबिया संशोधन केंद्रात जमा करायचं होतं. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ते पूर्ण करून टाकलं. राजू मते आता प्रामाणिकपणे शेवटचे 7-8 दिवस येऊन राहिला होता, पण आम्ही सगळ्यांनी त्याला वाळीत टाकलं होतं. तो आत्तापर्यंत आमच्याबरोबर तिथे अजिबात राहिला नव्हता, त्यामुळे आम्ही सगळे त्याच्याबरोबर फटकून वागत होतो. तसंही त्याला काय फक्त पासिंग करायचं होतं, त्यामुळे तो अजिबात टेन्शन घेत नव्हता. एवढं करूनही तो हळूच हसत मला म्हणायचा, ये निवृत्ती, मला जरा मदत कर ना यार थोडी. असं म्हटल्यावर मलाही वाईट वाटायचं आणि मग मी मागचं सगळं विसरायचो. 8 दिवसात सगळं पूर्ण करून आम्हाला जळगावला संशोधन केंद्रात बोलावलेलं होतं. मला मदत करायला प्रदीप कोल्हे आला होता. माझ्या डाव्या हाताच्या दुखापतीमुळे लिहिण्याचा माझा स्पीड खूप कमी झाला होता. एवढं असूनही माझं सगळं रेकॉर्ड इतरांपेक्षा अगोदर पूर्ण झालं होतं. तरीही आपलं सगळं नीट झालं आहे ना ही रुखरुख लागायचीच. मग मी परत सगळं चाळत बसायचो. ग्रामपंचायतीत आम्हाला उंदरांचा पण बराच धाक होता. ते सारखे इकडून तिकडं पळताना दिसायचे. त्यामुळे लिहिलेलं रेकॉर्ड एक तर पेटीत नाही तर भिंतीला खुंटीवर अटकून ठेवायला लागायचं. नंतर आम्ही समाजसेवा म्हणून राजूला साथ दिली, पण तो नंतर सगळं विसरला. त्याने आम्हाला साधा चहासुद्धा पाजला नाही. आता सगळ्यांचं जवळपास लिहून पूर्ण झालेलं होतं. मला कैलासचा अजिबात भरवसा नव्हता. रात्री बेरात्री तो आमचे कागद काढतो का असं वाटायचं. नंतर रावणं आणि मी त्यालासुद्धा लिहायला मदत केली. आम्ही मंगळवारी सगळं आवरून जळगाववरनं तसंच हॉस्टेलला जाणार होतो. म्हणून पुरुषोत्तम पाटलांचा मनोज सोमवारी आदल्या दिवशी सकाळी आम्हाला सगळ्यांना जेवणाचं आमंत्रण देऊन गेला होता. जगन्नाथ पाटलांनीसुद्धा चहाला बोलवलं होतं. त्या दिवशी संध्याकाळी परत एकदा केळीच्या पानावर चांगलं लक्षात राहील असं जेवण झालं होतं. रात्री सगळं सामान जवळपास पॅक करून ठेवलं. दुसऱ्या दिवशी उठल्यावर अंथरूण पांघरून गुंडाळायचं आणि आंघोळ करून फक्त पिशव्या हातात घ्यायच्या अशी तयारी करून ठेवली. 5-6 महिन्यापासून इथला खूप जिव्हाळा वाढला होता. सुरुवातीला सगळी परकी वाटणारी मंडळी आता निघताना आपली झाली होती. सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायतीची चावी भावडू शिपायाकडे देऊन आम्ही एसटीची वाट बघत थांबलो. झुरखेड्याला गेलेली एसटी तिकडून मागं येणार होती. गावातली बरीच मंडळी आम्हाला पोचवायला आली होती. पुरुषोत्तम पाटलांना खूप वाईट वाटलं होतं. सकाळी त्यांनी मुद्दाम इकडं यायचं टाळलं होतं, पण मनोज लक्ष ठेवून आला होता. आमचं सामान बरंच होतं. एसटी आली, गावाच्या कोपऱ्यावर थांबली.
1-2 जण पुढे येऊन ड्रायव्हरला सांगत होते, ॲग्रिकल्चर कॉलेज धुळ्याला पोर शेतस, 6 महिने वही गये ताठी, कॉलेजने लिखापडी कराले उंता ताठी, पण डोक्यानं गहेरी तल्लक्षे भो, मानणं पडी त्यांनी. तोपर्यंत तिकडं आमचं सगळं बिराड आत एस टीत घेतलेलं होतं. शेवटी सगळ्यांचा निरोप घेत आमची गाडी जळगावच्या दिशेनं निघाली. पिंपरीला रम्या चौगुले आणि त्याची टीम बसली. पुढे जळगावला पिंपराळा स्टॉपला उतरून 11 वाजेच्या सुमाराला तेलबिया संशोधन केंद्र गाठलं. 6 मुलांचे 6 ग्रुप, अशी एकूण 36 मुलं होती. प्रत्येकानं लिहून आणलेलं कंप्लिशन पहिल्यांदा जमा करून घ्यायचं. नंतर प्राध्यापक विद्यार्थ्याची समोर बसवून मुलाखत घ्यायचे. 6 महिन्यानंतर आमचं मूल्यमापन करण्याचा हा दिवस होता. पॅनलचे प्रमुख अत्तरदे सर होते. ते तसे आम्हाला पहिल्या सेमिस्टरला ॲग्रोनॉमी शिकवायला होते. नंतर त्यांची बदली जळगावला झाली होती. दुपारी 12-12:30 वाजता पहिला ग्रुप त्यांनी आत घेतला. आमचा ग्रुप सगळ्यात शेवटी असल्यामुळे आम्ही बाजूच्या हॉलमध्ये बसून होतो. दिवसभर बसून आम्ही फार वैतागलो होतो. शेवटी 5 वाजता आमचा नंबर आला. सरही थकलेले होते. भदाणे सरांनी आमचं रेकॉर्ड जमा करून घेतलं. आम्ही सकाळपासून भजे, पाव, वडे, समोसे याच्यावर आमचं पोट चालवलेलं होतं. आत गेल्यावर आमच्यापैकीच कोणीतरी खूपच घाण दर्प सोडला. पचनसंस्थेनं फार मोठा दगाफटका केला होता त्याच्या. लगेच सर चिडून बाहेर गेले. थोड्या वेळानं परत आले आणि भदाणे फेकून द्या या सगळ्यांच्या फायली, नालायक बेशरम आहेत सगळे. अरे जरा जनाची नाही तर मनाची तरी ठेवायची साल्यांनी. अकला कुठे घाण ठेवले तुम्ही? मला तुम्हाला एकही प्रश्न विचारायची इच्छा राहिलेली नाही. यांची नावं लिहून घ्या भदाणे, जाऊ द्या त्यांना. आम्ही सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसलो. काय करावं हे सुचत नव्हतं. इतक्या दिवसापासून केलेली मेहनत अशी पाण्यात जाईल हे वाटलंच नव्हतं. मला आणि राहूला खूप टेन्शन आलं. तसं पाहिलं तर हे सेमिस्टर एकदम चांगले मार्क मिळतात असं होतं. शेवटच्या दिवशी अशी घाण होईल असं वाटलंच नव्हतं. अत्तरदे सर त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बसले होते. भदाणे सरांना आम्ही खूप विनंती केली, पण त्यांच्या हातात काहीच नव्हतं. शेवटी आम्ही परत सरांकडे जाऊन हातापाया पडलो. मग सरांनी आमच्या सगळ्या फायली जमा करून घेतला. निघताना सॉरी सर हे 2 शब्द बोलण्याशिवाय आमच्याकडे दुसरं काहीही नव्हतं. बराच वेळ तिथेच उभे होतो. आता 5:30 वाजून गेले होतो. आम्ही बाहेर उभे आहोत ते सरांच्या लक्षात आलं आणि ते बाहेर येऊन म्हणाले, अरे जा ना, कधीच सांगितलं ना तुम्हाला, इथे काय मुक्काम करायचं आहे का? शेवटी मी आणि राहूनं धाडस करून, सर पाया पडतो तुमच्या परत एकदा, काही चुकलं असेल तर माफ करा, पण आम्हाला दोघांना पुढे MSc करायचं आहे सर. राहुरीला नंबर लागला पाहिजे आमचा सर, प्लीज समजून घ्या आम्हाला. त्यांनी डोळ्यांनी इशारा करत मान हलवली आणि आम्ही आमची बाहेर येऊन बिराडं उचलली. सगळे हायवेपर्यंत चालत निघालो. जोऱ्या काय भानगड झाली रे आतमध्ये? रस्त्यानं जाता जाता आण्या गावखरे बोलला. त्यांची शेवटून दुसरी बॅच होती म्हणून ते आमच्याबरोबर थांबले होते. कैल्या, राजामते, विनया हे पश्चात्ताप झाल्यासारखे कमी बोलत होते. आम्ही मागं कोणी पाहत नाही याची खात्री करून संशोधन केंद्रापासून हायवेपर्यंत येताना आतला किस्सा एकमेकांना सांगत अक्षरशः डोळ्यात पाणी येईपर्यंत हसलो. निवृत्त्या कोण होता रे सालांना आलाय कुठला? मला ते एका माणसावर शंका येते. राजा आणि विण्याकडे बघून तो मला म्हणायचा. आमच्याकडे सामान जास्त असल्यामुळे गाडी थांबत नव्हती. नंतर एक टमटमवाला आमच्यापाशी येऊन थांबला. एरंडोलपर्यंत होती ती. चालतं का भाऊ एरंडोल? त्याला मी सरळ धुळ्याच्या हॉस्टेलला डायरेक्ट सोडतो का, एसटीचं भाडं देतो आम्ही, असं विचारलं. आम्हाला सोडल्यावर त्याला तिकडनं MT यावं लागणार होतं, त्यामुळे आम्ही तडजोड करून 10-10 रुपये जास्त दिले. रात्री 9 वाजता त्यांनी आम्हाला हॉस्टेलला सोडलं. जाता जाता आमचा सगळा तोंडी परीक्षेचा आणि अत्तरदे सरांचा विषय प्रवासात सुरू होता. 3-4 दिवसांपूर्वी घराचं बांधकाम नंतर करू असं नानांचं दत्तानं लिहिलेलं पत्र पिंपळे सीमला असताना येऊन गेलं होतं. तुला यावेळेला पैसे पाठवायला आम्हाला उशीर होणार आहे, आपले बाबा पैसे देणार तुला, असं त्यात लिहिलेलं होतं. दिवाळीला घरी गेलो तेव्हा नाना आणि अक्का म्हणायचे, एखादा सिलाप पडला ना का घोर नाही आपल्याला, निवारा झाला ना मग अशी ऐपत येईन तसं एक एक टप्प्यावर पुढचं काम करत जाऊ. पीक पाणी बी कुठलं लई साथ देऊन राहिलं आपल्याला, दूध धंदा बी मेळ लागू देईना, आपला बाजार हट चालू आहे म्हणून चाललं आहे सगळं व्यवस्थित. रगी कांबळे बी चादरी चांगला ट्याका देतील म्हणून यंदा जाऊन येतो पानिपतला, अशी आमची चर्चा झाली होती. घराचं प्लास्टर, फरशी, खिडक्या हे सगळं काम नानांनी माझ्या शिक्षणासाठी मागे ठेवलं होतं. त्यांचं नियोजन एकदम तंतोतंत चालायचं.
नाना कोकणात जाऊन विक्रमगड वाड्याला ब्लँकेट विकायचे. 8-10 दिवस तिकडे राहून परत शेतीचा उद्योग पाहायला खांब्याला यायचे. दत्ता मधूनमधून खुशालीची पत्र पाठवायचा, पण तो आता पूर्ण वेळ शेतकरी झाला होता. 17 नंबरचा फॉर्म भरून त्यांनी 10वीचे इंग्रजी गणित दोन्ही विषय काढले होते, पण आता त्याचंसुद्धा शाळेवरचं मन उडालं होतं. इकडं माझ्या शेवटच्या सेमिस्टरचं रजिस्ट्रेशन 2-3 दिवसावर येऊन ठेपलं होतं आणि मी दररोज दुपारी रिंगवर बसून पोस्टमनची देवासारखी वाट बघत बसलेला असायचो. श्रोतेहो, निवृत्ती जोरी लिखित तडजोड या कादंबरीचं हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण आहे झेंडा फडकला. ऐकूयात उद्या साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.